जलगांव में केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी के साथ छेड़छाड़ की घटना को लेकर जालना की महिलाओं ने कड़ा विरोध जताया और उन्होंने राज्य में महिलाओं की सुरक्षा पर सवाल भी उठाया। उनका कहना है कि यदि मंत्री की बेटी ही सुरक्षित नहीं है तो आम महिलाओं की क्या स्थिति होगी। उन्होंने आरोपियों को सजा दिलाने की मांग की है। स्वारगेट की घटना के बाद अब जलगांव के मुक्ताईनगर तालुका के कोथली गाँव में एक और शर्मनाक घटना सामने आई है। संत मुक्ति यात्रा के दौरान केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी से छेड़छाड़ की गई, जिससे महिलाओं में भारी आक्रोश व्याप्त है। अगर एक मंत्री की बेटी ही सुरक्षित नहीं है तो आम लोगों की बेटियां कैसे सुरक्षित रहेगी। इस घटना ने महाराष्ट्र में महिलाओं की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। महिलाओं ने इस घटना को लेकर कड़ी नाराजगी व्यक्त की है और आरोपी को जल्द से जल्द गिरफ्तार कर फांसी की सजा देने की मांग की है। इसी बीच राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस से भी इस मामले में सख्त कार्रवाई करने की अपील की जा रही है। लोगों का कहना है कि पुलिस आखिर क्या कर रही है, क्या गृह विभाग सो रहा है। जालना की महिलाओं ने राज्य सरकार से महिलाओं की सुरक्षा पर ध्यान देने और ऐसी घटनाओं को रोकने के लिए सख्त कानून लागू करने की मांग की है। आज या खडकेताई आहे, यांच्या मुलीवरची छेडछाड व्हायला लागली। मग हे डिपार्टमेंट करतं काय, पोलीसवाले करते काय, यांना लक्ष द्यायला पाहिजे ना। कोणीच लक्ष देत नाहीये। आज बसमध्ये बी झालं होतं, आज एवढ्या मोठ्या ताईच्या मुलीवर पण झालं, तर मग या गोरगरिबाच्या मुलींना करायचं काय। मग यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना, पोलीसवाल्यांना बी यांना बी। ते लक्ष देत नाही, काही नाहीये। आज असं व्हायला नाही पाहिजे ना। बसमध्ये होतं, कुठं होतं, आज तर हिला तर सुरक्षा असताना पण तसं झालं ना त्या मुलीसोबत। असं नाही व्हायला पाहिजे ना। मग पोलीसवाले डिपार्टमेंट करतं काय, जर सगळे लक्ष देत नाही ना लेडीजवर। देवेंद्र फडणवीस त्या भैयाला सांगते मी, त्यांची हे करते की यांना काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे, एवढं हे करायला पाहिजे। गोरगरिबाच्या मुलीवर यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। जे आरोपी यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे। महिला सुरक्षित नाही, पण आता एवढी जे मंत्रीची केंद्रीय याची मुलगी हे जर झालं, त्यांना संरक्षण असून एवढं काही घडायला लागलं त्याची, तर मग आम्ही गोरगरिबाने काय करायचं। तर आम्हाला बी तर काही हे पाहिजे ना। भाऊने यांना काळजी, गृहमंत्री यांनी थोडं काही लक्ष द्यावा भाऊनी, ही आमची मागणी आहे। काय वाटतं तुम्हाला, म्हणजे पोलीस लोकांनी बी थोडं लक्ष द्यावा, संरक्षण करावं। आज मुली कॉलेजला जात्या, कॉलेजला बी काही घडतं, इकडे लेडीज बी कुठं जात्या, लेडीजला कुठं म्हणून जावं लागत नाही, पूर्णीकडे बाहेर फिरतात ना लेडीज। असं नाही की लेडीजला गरज नाही बाहेर जाण्याची, लेडीजला गरज आहे, मुलीला बी गरज आहे कॉलेजला। कोणती मुलगी एकटी जाते, एखाद्या मुलीचे आईबाप दिवसभर कामाला जाते, त्यांनी थोडंफार लक्ष द्यायचं ना। पोलीस लोकांनी, भाऊनी बी, मंत्री यांनी थोडे बी लक्ष द्यावा। महिला काय, तुम्हाला काय वाटतं, असुरक्षित आहे काय वाटतं? नाही, असुरक्षित तर नाहीच ना महिला, नाही ना, असुरक्षित नाही, म्हणूनच मग काही बोलणं, दोन शब्द बोलले। सुरक्षित नाहीये राज्यामध्ये मेन गोष्ट सुरक्षा महिलांची नाहीच आहे। आज सुरक्षावर असं बलात्कार होतात, अत्याचार होऊ लागले तिथे नाही तिथे। जळगावला तीच घटना झालेली आहे आणि कुठं पण बघितलं हेच चालू आहे। पण पोलीस शासनाला लक्ष द्यायला पाहिजेत ना। तर कुठलेही लक्षण दूर केलेले आहे, कोणत्याही महिला सुरक्षित नाहीये। आज आमच्या सारख्या सुरक्षा महिलांचं काय होणार आहे। आम्ही पण काय आज सामाजिक महिला आहे, कुठं बी प्रॉब्लेम होऊ शकतो। आम्ही जातोय, सगळ्यांना मदत करतोय, महिला असो जेंट्स असो। कुठून फोन येतात, अशा एरियामधून फोन येतात की त्या एरियामध्ये कोणत्याही महिला जाऊ शकत नाही। आम्ही तिथे जाऊन सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, पण हे असं काम पोलीसवाल्यांचं आहे। त्यांनी काम करायला पाहिजेत ना। अशी त्यांना पकडावं त्यांनी आणि त्यांना अशी सजा द्यावं की त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। आज महिला आज सुरक्षित नाहीये कुठली पण, तर यांनी लक्ष ना काळजी करतात हे का झोपा घेतात का हे, यांना लक्ष द्यायला पाहिजेत ना। महिलांवर काय होतं काय नाही, महिला सोबतच अत्याचार होत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, न्याय कुठे भेटत नाहीये आणि आतापर्यंत ते गुन्हेगार अटक झालेले नाहीये। त्यांना एवढीच विनंती करते पोलीस मित्र मंडळांना की बाबा लवकरात लवकर त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा देण्यात यावं। सरकारकडे काय वाटतं? सरकारने बी लक्ष द्यायला पाहिजेत ना। सरकार बी दुर्लक्ष करत आहे, लक्ष द्यायचं त्यांचं पण काम आहे ना। आज ते लक्ष देतील तरच महिला सुरक्षित राहतील, महिला कुठलीही सुरक्षित नाहीये। आणि सरकारला एवढीच विनंती करते लवकरात लवकर की ते आरोपी आहे त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा मिळावं त्यांना। केंद्रीय मंत्रीची मुलगी होती, आज त्यांच्यासाठी एवढं होतं, त्यांच्यावर असं होतंय, आमच्यावर तर कधी काही होऊ शकतं महिलांवर। बाकीच्या महिला गोर गरीब आल्या सगळ्या, आज एवढ्या मोठ्या महिलांच्या मुलीवर असं होतंय, आमच्या सारख्यांचं काय होणार आहे।